जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार मतदार राजांनो, कसे आहात? सध्या निवडणुकीची धामधूम असेल नाही? प्रत्येक उमेदवार कसा पुढे पुढे करत असेल, पाया पडत असेल, भाऊ भाऊ दादा दादा करत असेल नाही? अजून काही दिवस फक्त. निवडून आल्यावर साधी ओळखही देत नाहीत हे राजकारणी लोक. मतदार राजा हा फक्त निकालापुरताच राजा असतो. निकालानंतर एक सामान्य माणूस. मतदार बंधू आणि भगिनींनो, नगरसेवक झाल्यावर जो माणूस ढुंकूनही पाहत नाही, आपल्या समस्याही सोडवत नाही, त्यालाच आपण 500-1000 रुपये घेऊन मत द्यायचं का? अकार्यक्षम नगरसेवकामुळे आज आपल्याला अस्वच्छ पाण्याच्या साम्राज्यात राहावे लागत आहे. असुविधांच्या गारड्यात अडकलोय आपण. साधी साधी गाऱ्हाणीही त्यांच्याकडे मांडता येत नाही. बघतो, करतो, करून टाकू हे असं म्हणून आपल्याला टाळले जाते. या सर्व परिस्थितीला जबाबदार आपणच. मग यातून मार्ग कसा निघेल? आहे का कुठला मार्ग? हो, नक्कीच आहे. योग्य नगरसेवक, योग्य मार्ग दाखवणारा आपला नगरसेवक हा जनतेला हवा आहे. सामान्य माणूस, जनतेच्या हाकेला ओढ देणारा माणूस, प्रभागाच्या समस्यांची जाण असणारा माणूस, जनतेचं ऐकून घेणारा माणूस. आपला नगरसेवक एक शब्दावर हजर होईल असा हवा. काय वाटतं? आहे का असा कोणी? हो, आहे. नानूभाऊ परदेशी उर्फ नरेंद्र गोटू परदेशी. शिवसेनेचे नरेंद्र परदेशी म्हणजेच आपले, हो आपलेच नानूभाऊ. नानूभाऊ धुळे शहरातील बहुचर्चित, सदैव चर्चेत राहणारे, नागरिकांच्या समस्यांवर, अन्यायाविरोधात सतत आवाज उठवणारे, पालिकेतील सर्वात जास्त आक्रमक नेता. नानूभाऊ एक सामान्य व्यक्ती, सर्वसामान्यांचे संकटमोचन म्हणून परिचित आहे. लोकांच्या शब्दावर भाऊ नेहमीच उपलब्ध असतात. अन्यायाविरोधात, अत्याचाराविरोधात भाऊ अधिकारी असो वा कुणीही, पवित्रा आक्रमकच. भाऊंचा प्रशासनावर धाक असतो. तो फक्त जनतेसाठी, वैयक्तिक नाही. कारण भाऊंनी जनतेसाठी स्वतःला वाहून घेतलाय. कोणताही गैरप्रकार आणि हलगर्जीपणा भाऊ खपवून घेत नाही. आणि म्हणूनच भाऊंच्या प्रभाग क्षेत्रात असंख्य विकास कामे झालेली आपण पाहू शकतो. सन 2003 ते 2008 मध्ये भाऊ नगरसेवक असताना सिंधी कॉलनी आणि परिसरातील सगळेच रस्ते काँक्रिटीकरण करून घेतले. सर्व गटारी बांधल्या. पण त्यानंतर मात्र कुणीही याकडे साधं ढुंकूनही पाहिलं नाही. 10 वर्षानंतर या परिसराची अवस्था पहा कशी दयनीय झाली आहे. कुमारनगरचे कचरानगर झाले कचरानगर. आता जे कोणी पादने इकडे फार घाण कचरा झाला आहे. मच्छर डास चावतात सगळे. गड्ढा साफ करते ही नहीं और बरसात निकलती है ना तो इतने इतने बिच्छू और इतने इतने सांप निकल के आते हैं. याला जबाबदार कोण? तुम्ही, आम्ही की नगरसेवक? नक्कीच येथील लोकप्रतिनिधी. पण याला ते नगरसेवकही काय करतील बिचारे? हाय प्रोफाईल लाईफस्टाईल जगतात, 2-2 कोटीच्या घरात राहतात. त्यांना कसा दिसणार रस्त्यावरील घाणीचं साम्राज्य? ज्यांच्यासाठी राजकारण हे फक्त प्रतिष्ठेसाठी आहे, ते काय आपल्या आरोग्याची काळजी घेणार आहेत? धुळे शहरातून सिंधी कॉलनीत डेंग्यूचे सर्वाधिक पेशंट होते, ज्यात एका उमलत्या फुलाला आपला जीवही गमवावा लागला. हमारे आस पड़ोस में 3-4 बच्चों को हुआ है डेंगू. याला दोषी कोण? पैशांच्या जोरावर निवडणुका लढवायचा धंदा झाला यांचा. ते काय जनतेच्या समस्या समजून घेतील? गटारी हे बघा, गटारी साचलेले आहे आणि इतके डास मच्छर येतात. पण नानूभाऊ मात्र याच्या उलट कार्य करत असतात. आपल्या प्रभागात सामाजिक, धार्मिक, वंचित असो किंवा पीडित, त्यांच्यासाठी अहोरात्र झटत असतात. 40 वर्षापासूनचा मुस्लिम कब्रस्तानाचा विषय भाऊंनी कोणताही राजकीय स्वार्थ नसताना
मध्यस्थी करून सामाजिक एकोपा घडवून आणला. परिसरात मंदिरे बांधली, गार्डन, ओपन जिम, ओपन स्पेस, कॉन्क्रीटचे रस्ते, गटार या सगळ्याची सोय केली. नानूभाऊंनी पालिकेत सदैव धुळे शहराच्या भल्यासाठी प्रशासनाला धारेवर धरलं, आंदोलनं केली आणि जनतेच्या हिताच्या गोष्टी प्रशासनाकडून करवून घेतल्या. नानूभाऊ म्हणजे आपला माणूस, कधीही आवाज द्या, भाऊ हजर. रोज सकाळी हनुमानाची पूजा आरती, गोमातेची सेवा करणे हा भाऊंचा स्वभाव. आणि जनतेसाठी नगरसेवक असताना मात्र अन्यायाविरोधात शिवसेनेचा ठाण्या वागत जणू. आक्रमक, साम दाम दंडभेद. मतदार बंधू आणि भगिनींनो, धुळे महानगरपालिकेची निवडणूक 9 डिसेंबरला होत आहे. आपण काय पाहून मतदान करणार आहात? हाय प्रोफाईल लाईफस्टाईल की साधा भोळा माणूस? अहो विचार करा ना. आजचा आपला नगरसेवक आणि नानूभाऊंमधला फरक काय? एकीकडे हाय प्रोफाईल जगणं तर आपले नानूभाऊ साधा सरळ माणूस. एकीकडे राजकारण म्हणजे धंदा तर नानूभाऊंसाठी जनसेवा. एकीकडे आपल्या समस्या सांगायची देखील चोरी, पण नानूभाऊंना फक्त एक फोन लावायचा उशीर, भाऊ हजर. पुल भी बनाए, लाइटिंग्स लगाई, मंदिर बनाया. अमीरों के लिए, सबके लिए खड़े रहते, हमेशा काम करते, जो भी काम बोलो हाजिर रहते, कोई काम के लिए पीछे नहीं हटते, ना नहीं बोलते. बाहर गाँव रहे तो ना इलाज होता है. परदेसी साहब अच्छे हैं काम करने के लिए, जब भी बुलाते आ जाते, इसलिए हमारा इनको हमेशा सहकार्य रहे. पाणी आलं नाही तर सांगितलं भाऊंना ते केव्हा आम्ही रात्री 8-9ला बी केला, 10ला केला तर भाऊ उचलतात, निर्णय घेतात. या प्रभागामध्ये नानूभाऊ 15 वर्षापासून सक्रिय कार्यकर्ते आहेत. आणि म्हणूनच आपला नगरसेवक हा नानूभाऊंसारखाच हवा. आपला माणूस, आपल्यातलाच माणूस म्हणून नानूभाऊंना आपल्या कुटुंबातील सर्वांनीच मत देण्याची हीच योग्य वेळ आहे. नानूभाऊंची स्वप्न काय आहेत? मोगलाई विभागासाठी स्वतंत्र पाणी झोन, 20 लाख लिटरची पाण्याची टाकी, कुमारनगरचे स्वच्छ सुंदर नगर, कचराबंदी, चौका चौकात कचरा कुंडी, महिलांसाठी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, नाना नानी पार्क आणि बाल उद्यान, पक्के रस्ते आणि गटार, स्ट्रीट LED लाईट्स, कुमारनगर आणि मोगलाई परिसरात अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि गटार. मतदार बंधू आणि भगिनींनो, प्रभाग क्रमांक 7च्या भावी पिढीसाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी, आरोग्यासाठी 80% समाजकारण करणारा पक्ष शिवसेना आणि शिवसेनेचे विश्वासू उमेदवार नानूभाऊ परदेशींनाच आपले मत द्या. चला, आपल्या विकासाची 100% गॅरंटी असलेल्या नगरसेवकाला निवडून द्या. धन्यवाद. मतदार बंधू भगिनींना मातांनो, प्रभाग क्रमांक 7 मधून पुनश्च एकदा निवडणुकीसाठी मी आपल्यासमोर उभा आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या, प्रत्येकाच्या घरोघरी जाण्याचा प्रयत्न केला, किंबहुना प्रत्येकाचा भेट घेण्याचा प्रयत्न केला. जनतेने अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला. मला खात्री आहे की या निवडणुकीत देखील मी प्रचंड मतांनी आपण मला विजयी कराल. गेल्या 15 वर्षापासून आपल्या सेवेत आहे. आपले दुःख, अश्रू असतील, समस्या असतील सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. आणि यावेळी देखील आता प्रभाग क्रमांक शिवसेनेने या प्रभागातनं 3 उमेदवार दिले आहेत आपल्यासमोर. प्रभाग क्रमांक 7B मधून शिल्पा गवळी, 7K मधून सुनीता शर्मा आणि 7D मधून नरेंद्र परदेशी आपल्यासमोर मतांचा जोखा मागण्याकरता आम्ही येत आहोतच. आपण आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावेत, आपण आम्हाला भरभरून मतं द्यावीत आणि पुनश्च एकदा आपल्या सेवेत रुजू करून घ्यावेत, म्हणजे आम्हाला आपली अधिक चांगल्या प्रकारे सेवा करता येईल ही विनंती करतो. आम्हाला आणि शिवसेनेला विजयी करा हे पुनश्च एकदा आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.